मकोका लागल्यानंतर शासकीय रुग्णालयात नियमित तपासणीसाठी गेलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती अचानक खालावली आहे। गेल्या 1.5 तासापासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। त्याला सलाईन लावण्यात आलाय। छातीत दुखत असल्याची त्याची तक्रार आहे आणि त्याचा ECG ही काढण्यात आल्याची माहिती आहे। कराडच्या आणखी काही चाचण्या केल्यानंतरच त्याच्या तब्येतीसंदर्भात निश्चित माहिती समोर येऊ शकते। वाल्मिक कराडवर सध्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जवळपास 1.5 तास उलटलेला आहे। त्याचा ECG देखील काढण्यात आला आहे। आणखी काही चाचण्या अपेक्षित आहेत आणि त्याच्यानंतरच निश्चित माहिती समोर येऊ शकते। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आता आपल्या सोबत आहेत। गोविंद, 1.5 तास उलटलेला आहे, तपासण्या सुरू आहेत असं कळतंय। सध्याची अपडेट काय या संदर्भातली? अश्विन, वाल्मिक कराड यांना ज्यावेळी न्यायालयीन कोठडीची घोषणा झाली, तर सुनावणी झाली, त्यानंतर मकोका अंतर्गत कारवाई झाली आणि मकोका कारवाईमध्ये CID कडून वाल्मिक कराड यांचा ताबा जो आहे तो SITने घेतला आणि SITने ताब्यात घेतल्यानंतर वाल्मिक कराड यांना बीडच्या कारागृहामध्ये आणण्यात जात होतं आणि त्यापूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं। त्या ठिकाणी त्यांना चक्कर आली, चेस्ट पेन झाला आणि अशी माहिती कळते की त्यानंतर सलाईन लावण्यात आले। काही चाचण्या करणे बाकी आहेत असं वैद्यकीय सूत्र आपले सांगतायत आणि साधारणतः जवळपास 1 ते सव्वा तासापेक्षा जास्त कालावधी झालाय जिथे वाल्मिक कराड यांच्यावरती बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आणखी जवळपास 1 तासभर लागतील। ज्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांची तब्येत नेमकी कशी आहे आणि त्या तब्येतीच्या एकूण चाचण्यामध्ये कुठले रिपोर्ट समोर येतात हे पाहूनच पुढचे उपचार ठरवले जातील असे वैद्यकीय अधिकारी सांगतायत। अश्विन, गोविंद, धन्यवाद। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। तर सध्याची जी अपडेट आहे, जसं गोविंदने सांगितलं, येणाऱ्या 1 ते 1.5 तासामध्ये कशा पद्धतीने चाचण्या होत आहेत, नेमक्या कोणकोणत्या चाचण्या होत आहेत, त्याच्यानंतरच तब्येतीबद्दल निश्चित कळू शकतं। दरम्यान आतापर्यंत खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवर अखेरीस सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मकोका लावण्यात आलाय। वाल्मिक कराडवर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला। खंडणी प्रकरणी कराडला न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर त्याच्यावर मकोका लावण्यात आलाय। कराडचा ताबा आता SIT कडे देण्यात आलाय। आतापर्यंत त्याचा ताबा हा CID कडे होता, मात्र हाच ताबा आता SIT कडे सोपवण्यात आलाय। सरकारी वकिलाच्या वतीनं आणि वाल्मिक कराड यांच्या वतीनं जे वकील आहेत अधिकृत ते याच्यावर उत्तर देऊ शकतात। नाही, मी कोर्टामध्ये, मी न्यायालयामध्ये होतो, तर त्यामध्ये न्यायालयाने खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना न्यायालयात सुनावलेली आहे आणि नेमका काय काय युक्तिवाद केला गेला? तुम्ही पोलीस कोठडी देखील मागणी केली होती, मात्र ती मान्य केली गेली नाही। हे पहा, तेच मुद्द्यावर पुन्हा न्यायालयाने कुठलेही त्यांची घेतलं नाही, दखल घेतली नाही, पोलिसांची आणि सरकारी वकिलाची दखल घेतली नाही। त्यामुळं न्यायालयीन कोठडी खंडणीच्या प्रकरणात सुनावली आहे। दरम्यान खंडणी प्रकरणातनं थेट हत्येच्या आरोपात वाल्मिक कराडवर लावलेला मकोका हा त्याच्यासाठी धक्का ठरलाय। तसाच हा धक्का त्याच्या समर्थकांसाठी देखील होता। कराडला मकोका लागताच कराडच्या समर्थनार्थ त्याचे समर्थक रस्त्यावर उतरले। अवघ्या 10 मिनिटात परळी बंद करण्यात आली। ठिकठिकाणी टायर पेटवून रास्ता रोकोही करण्यात आला। त्याचा प्रयत्न झाला। काही समर्थकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचाही प्रयत्न केलाय। दरम्यान समर्थकांसह कराड कुटुंबियांनी पोलीस स्टेशन बाहेर मग ठाण मांडलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।